राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांची रिक्त पदं त्वरित भरण्यात यावीत यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिकांनी आज एकदिवसीय कामबंद आंदोलन केलं। कोल्हापुरात देखील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिकांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। परिचर्या संवर्गातील सर्व स्तरातील पदोन्नती करण्यात यावी, पाठ्यनिर्देशक, विभागीय परिसेविका, विशेष तज्ज्ञ परिसेविका, सहाय्यक अधिसेविका, लेक्चरर, सहाय्यक प्रोफेसर, उपप्राचार्य, प्राचार्य आदी पदांची पदोन्नती करण्यात यावी। त्यासाठी आवश्यक पद निर्मिती, सेवा प्रवेश नियम या उपाययोजना करण्यात याव्यात। 7व्या वेतन आयोगातील खंड ब मधील अन्याय दूर करण्यात यावा। नर्सिंग अलाउन्स भत्ते केंद्राप्रमाणे राज्यातील सर्व परिचारिकांना मिळावेत। ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करण्यात यावं। लोकसंख्येनुसार रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी सुधारित आकृतीबंध तयार करण्यात यावा। बंधपत्रातील परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करण्यात यावा, अशा मागण्या आंदोलक परिचारिकांनी केल्या आहेत। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात 1100 परिचारिकांची गरज असताना केवळ 400 परिचारिका सेवा बजावत आहेत। त्यामुळे प्रलंबित असलेली परिचारिकांची भरती त्वरित करण्यात यावी, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन करू असा इशारा यावेळी गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षा हशमत हवेरी यांनी दिला आहे। आज आम्ही परिचारिकांचा संप पुकारलेला आहे। आज सगळं काम बंद आंदोलन केलेलं आहे। ते आजचा दिवस आहे, याच्या आम्ही शासनाला कल्पना दिलेली आहे। याच्या संप करण्याचं कारण असं आहे की रुग्णसेवेसाठी ज्या परिचारिका पाहिजेत आणि जी पदं पाहिजेत ती वर्षानुवर्षी भरली गेलेली नाही आहेत। आज आपल्या CPR हॉस्पिटलचीच गोष्ट सांगितली तर आपल्याकडे 1100 म्हणजे 1100 परिचारिकांची गरज असताना फक्त हे हॉस्पिटल 400 परिचारिकांच्यावर चालते आणि त्यामध्ये मग हे आम्हाला रुग्णसेवा जी इथं आमच्यावर विश्वास ठेवून लोक येतात त्यांना आम्ही ज्या प्रमाणात रुग्णसेवा द्यायचा पाहिजे त्या प्रमाणात आम्ही देऊ शकत नाही। ह्याच्याबद्दल वारंवार आम्ही शासनाला पत्र दिलेले आहेत, आंदोलनं केलेले आहेत, पण अजूनपर्यंत कुठलीही आश्वासनाशिवाय काही मिळालेलं नाही आहे। त्यामुळं आम्ही आज एक दिवसाचा संप केलेला आहे। आज जर शासनानं जागं होऊन जर आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही त्यांना निवेदन दिले आहे ते जर पूर्ण केलं नाही तर आम्ही त्याच्यानंतर कामबंद आंदोलन करणार आहे आणि शासनाला जाग येईपर्यंत आम्ही हे आंदोलन कायम चालू ठेवणार आहे। या आंदोलनात संदीप नलवडे, पूजा शिंदे, संतोष गडवे, रुपाली सुतार, जयराम चव्हाण, संजीवनी दळवी, सुजाता उरुणकर, रणजित केसरे, मंगेश देशमुख, अमोल पाटील, मनोज चव्हाण, सरोज शिंदे, पूनम पाटील यांच्यासह प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारिका सहभागी झाल्या होत्या।